जगद्गुरू तुकोबाराय जयंती उत्सव सिन्नर गेस्ट हाऊस येथे सिन्नरमधील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना शिवजन्मोत्सव समिती, महामित्र परिवार, वृक्षमित्र फाउंडेशन, सिन्नर तालुका आलुतेदार व बलुतेदार महासंघ, प्रहार संघटना, दिव्यांग प्रहार संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन सिन्नर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तुकोबाराय जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। शिवजयंती उत्सव समितीचे प्राध्यापक राजाराम मुंगसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन व ग्रंथपूजन करण्यात आले। या प्रसंगी राजाराम मुंगसे यांनी तुकोबारायांचे संत विचार समाजाला आजही गरजेचे आहे। जनसामान्याचा ईश्वर भक्तीचा सुकर मार्ग तुकोबारायांनी दाखवला। 17व्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ यांच्या कार्याने झाली। तुकोबारायांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले, आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले। महामित्र दत्ता वायचळे यांनी 2 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी सिन्नर तालुक्यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जनसामान्यामध्ये विचार रुजण्याचा निर्धार विविध उपक्रम राबवून साजरे करण्याचे आवाहन केले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य बापू चतुर यांनी विविध अभंगातून समाजातील अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या रूढी परंपरा तुकोबारायांनी कठोर परखड शब्दात समाजामध्ये जनजागृती केली असे प्रतिपादन केले। वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने विष्णू वाघ यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकाराम महाराजांच्या विचारांची आज गरज आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले। या प्रसंगी भाऊसाहेब पवार, विष्णू वाघ, राजाराम मुंगसे, किरण कोदमिरे, कैलास दातीर, पोपट कुटे, अरुण पाचोरे, दत्ता वायचळे, रावसाहेब गायकवाड आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन महामित्र दत्ता वायचळे यांनी केले। आभार प्रदर्शन किरण कोदमिरे यांनी मानले। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी उमा राजगुरू। आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।